नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला साधा बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा, अगदी अर्ध्या तासामध्ये ब्लाऊज रेडी होईल अशा पद्धतीने कसा रेडी करायचा तर हेच मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता मी सर्वात आधी ना हे सर्व पार्ट घेतले, त्यातील हा बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅक पार्टचे टक्सचा पॉईंट आहे तर तो काढून घेतला। मध्यातून 4-4.5 इंच तुम्ही घेऊ शकता, तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार किंवा चेस्टनुसार सुद्धा ठरलं जातं। तर आहे दोन्ही साईडचे मी टक्स टाकून घेते। बॅक साईडचे टक्स आहेत बघा, तर ना बॅक साईडचे टक्स टाकल्याच्या नंतर एक लेवलमध्ये हे करून घ्यायचं कमरेच्या साईडला। तर बघा सोबत मी तुम्हाला ना काही टिप्ससुद्धा सांगते। तर टिप अशी आहे की बघा ब्लाऊज फास्टमध्ये व्हावं यासाठी ना काय करायचं, कधीही ज्या बिना अस्तरचा ब्लाऊज असतो का तर त्याच्या पट्ट्यांना आधीच रेडी करून ठेवायचं। कमरेची पट्टी म्हणा किंवा बाहीला जर पट्टी लावायची असेल तर त्याचीसुद्धा पट्टी, पायपिंगची पट्टी हे जर कटिंग करताना केलं ना तर एकदा तुम्ही ब्लाऊज शिवायला बसला ना तर व्यवस्थित तुमचा परफेक्टमध्ये ब्लाऊज होतो आणि अगदी झटपट होतो। जर आधीच आपण पट्ट्या वगैरे नाही काढल्या तर ब्लाऊज बनवण्यासाठी आपल्याला वेळ लागतो आणि त्यामध्येच टाईमपास होतो। त्यामुळे कटिंग करत असताना ना सर्व पट्ट्या आहेत का बिना अस्तरचा ब्लाऊज शिवत असताना ना अशा पद्धतीने सर्व पट्ट्या काढून घ्यायच्या। तर ना मी ह्या सर्व पट्ट्या आधीच काढून ठेवलेल्या होत्या, कारण मेन फॅब्रिक थोडंसं कमी होतं। तर बिना अस्तरच्या ब्लाऊजला काय होतं, दुसऱ्या कपडा जो आहे का तर तो थोडाफार लावावाच लागतो। तर खालच्या साईडला पट्टीला मी त्याच्याच स्किन कलरचा अस्तरचा कपडा आहे तर त्याचीच मी पट्टी रेडी केलेली आहे। तर बघा मागचा पार्ट तर तयार करून लगेचच ठेवला, लगेचच पुढचा पार्ट घ्यायचा, कटोरीचे पॉईंट टाकायचे आणि आधी कटोरी समोरासमोर दोन्ही ठेवून पाहायच्या। यानंतर दुसरीसुद्धा कटोरी टाकून घ्यायची आणि दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा मी अशीच रेडी करते। तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटले होते की मी बाहेरचे ब्लाऊज शिवायचे बंद केलेलं आहे, परंतु काय झालं ना अचानक तुम्ही जर बघा एका कस्टमरचे जर तुम्ही सर्व ब्लाऊज शिवत असतात तर काय होतं, तोच कस्टमर परत आपल्या एका ब्लाऊजसाठी आपण जर बंद केलं तर कुठे जाऊ शकत नाही। तसंच अर्जंटमध्ये ना एक काकू आल्या होत्या माझ्याकडे, त्या म्हटल्या एवढा एकच ब्लाऊज राहिलेला आहे, मला अर्जंटमध्ये पाहिजे, शिवून दे। माझ्या घरातील कामंसुद्धा चाललेली होते, परंतु कसं असतं जर एक कस्टमर आपल्याकडे रिटर्न येत असेल तर आपण त्याला नाही म्हणू शकत। तर म्हटलं ठीक आहे, माझा कामाच्या वेळेनुसार 8 दिवस त्यांनी मला आधीच ब्लाऊज पीस आणून दिला होता, खूप रिक्वेस्ट केली म्हणून मी हा ब्लाऊज शिवला। म्हटलं जाऊ द्या असू द्या, एवढं काही नाही, बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, साधा ब्लाऊज, त्यामुळे व्यवस्थित पटकन होईन म्हणलं। म्हणून ना मी हा रात्रीचा ब्लाऊज कंप्लीट केला होता बघा। मला वाटते जवळजवळ मी 6 वाजता ब्लाऊज 6:15 ब्लाऊज शिवायला बसले होते, तर 6:45पर्यंत हा माझा ब्लाऊज ना हा रेडी झालेला होता। आणि राहिलेला ब्लाऊज आहे तर तो मी दुसऱ्या दिवशी करणार होते, जास्त असं काही ठेवलं नव्हतं, फक्त फिनिशिंग पाठीमागे ठेवली होती। तर तसंच करून घेतलं आणि कटोरी आणि बघा आता आपण ब्लाऊजकडे येऊ। कटोरी आणि साईड पार्ट आहे तर ते मी जोडून घेतले आणि त्यावरती मेन जी फॅब्रिकची योगपट्टी आहे तर ती व्यवस्थित अशी वरच्या बाजूने उलटी ठेवून घेतली। यानंतर अस्तरच्या योगपट्ट्या आहेत तर त्या खालच्या साईडने ठेवून घ्यायच्या आणि यानंतर ह्या दोन्ही योगपट्टी आणि साईड पार्ट कटोरी हे तिन्ही पार्ट व्यवस्थित पकडायचे, 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडायचं आणि हुकलूकची जी साईड येत असते बघा तर त्या साईडने अशा पद्धतीने ठेवून ना तिन्ही पार्ट पकडून व्यवस्थित 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडून तर ह्याला टिप टाकून घ्यायची। व्यवस्थित चेक करायचं कपडा वगैरे कुठे निसटलाय का, तर जर नसेल निसटला तर परत एक दुसरी टिप टाकून घ्यायची। टिप टाकल्याच्या नंतर काय करायचं, शोल्डरमधून आतमध्ये फोल्ड करायचं कटोरी आणि साईड पार्ट आणि दोन्ही खालची योगपट्टी आणि वरची योगपट्टी, अस्तरची योगपट्टी, या दोन्ही योगपट्ट्यांना एकावरती एक ठेवून इकडून टिप टाकून घ्यायची आणि परत याला आहे का तर काजे बटन पट्टीच्या साईडनेच बाहेर काढायचं। जी आपण पट्टी हुकलूकची म्हणा, काजे बटनची म्हणा, जी पट्टी असते त्या साईडने बाहेर काढून ना अशा पद्धतीने जी आहे तर ती योगपट्टी बसवून घ्यायची अगदी फिनिशिंगमध्ये आणि परत वरनं यावरती दाबटीप टाकून घ्यायची। तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा असाच योगपट्टी लावून रेडी केला आणि योगपट्टी लावून रेडी केल्याच्या नंतर ना मला या ब्लाऊजला ना काजे आणि बटनपट्टी बसवायची होती। तर काजे आणि बटनपट्टीसाठी बटनची जी पट्टी असते का ती आपण बसतो तर त्या साईडला उजव्या हाताला येत असते, परंतु ती वरच्या साईडला येते, वरून घ्यायची असते बटनची पट्टी आणि काजेची पट्टी जी आहे तर ती आतल्या साईडला फोल्ड होते। तर त्यासाठी मी अशी 1.5-2 इंचाच्या ज्या गळ्याची पट्टी उरलेली होती बघा बॅक साईडच्या, तर तीच पट्टी घेऊन ना याला मी रेडी करून घेतलं आणि परत फोल्ड करून ना आधी बटनची जी पट्टी आहे तर ती पट्टी मी बसवून घेतली व्यवस्थित मध्ये। जर ना कपडा कमी असेल तर एक साईडला थोडंसं फोल्ड करायचं, परत वरतून यायचं आणि एक्स्ट्राची बटनपट्टी जी असते तर या ब्लाऊजला एक्स्ट्राची बटनपट्टी ठरते। तर दुसऱ्या जो असतो हुकलूकचा ब्लाऊज त्याला लूकची पट्टी जी एक्स्ट्राची ठरते, परंतु यामध्ये बटनची पट्टी जी आहे तर ती एक्स्ट्रा होत असते।
तर ना मी असंच करून बटनची पट्टी लावून घेतली. यानंतर दुसरा जो आहे तर ते दुसऱ्या साईडच्या पार्टला ना जी आहे तर ती काजेची पट्टी बसवणार आहे. त्या साईडला एक साईडनी खालच्या कडेला मी थोडंसं फोल्ड करून घेतलं, जेणेकरून खालच्या साईडला फिनिशिंग येते. परत ही पट्टीवरती दाबटीप टाकून घ्यायची आणि आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची. आतल्या साईडला जी आहे तर ती काजेची पट्टी तयार होते. आणि अशा पद्धतीनं बघा मी ह्या दोन्ही पट्ट्या लावून घेतल्या. तर ना बघा एक सिक्रेट टिपसुद्धा मी तुम्हाला सांगते. तर बघा ना काय करायचं माहिती आहे का, ज्यावेळेस ब्लाऊज हा पूर्ण होईल का शिवण्याच्या आधी, तर त्यावेळेस ना कधीही ब्लाऊजची पायपिंग जी असते, ज्यावेळेस आपल्याला गोट करायचा असतो ब्लाऊजला, तर ती ना कधीही ब्लाऊज फिटिंग वगैरे झाल्याच्या नंतर लास्टला ठेवायची. जेणेकरून काय होतं, मागचा पुढचा गळा हा व्यवस्थित येतो आणि कमी जास्त होत नाही. तर त्यासाठी ना अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज फिटिंग होईपर्यंत काहीच करायचं नाही. पूर्ण ब्लाऊज फिटिंग झाला ना की लास्टला या ब्लाऊजची ना पायपिंग ठेवायची अशा पद्धतीने. त्यामुळे काय होतं, ब्लाऊजला व्यवस्थित असा लूक पण येतो आणि मागचा पुढचा गळासुद्धा कमी जास्त होत नाही. तर बघा मी मागचा आणि पुढचा पार्ट रेडी करून घेतला. यानंतर ना परत मागचा पार्ट घेतला, तो खाली बरोबर ठेवला. त्यावरती पुढचे 2 पार्ट आहेत तर ते बरोबर ठेवायचे. जेवढी ब्लाऊजची उंची आहे तर तेवढी तुम्ही मोजून घ्या. या मापामध्ये 13.5 इंचाची उंची होती आणि क्रॉसमध्ये थोडीशी टिप क्रॉसमध्ये घ्यायची. कमरेच्या साईडने फक्त एक लेवलमध्ये येऊ द्यायचं. तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी असंच केलं, एक लेवलमध्ये येऊ दिलेलं आहे. आणि दुसऱ्या साईडची सुद्धा उंची मोजून घ्यायची आणि क्रॉसमध्ये टिप टाकून ना या शोल्डरला 2-2, 3-3 टिप टाकून फिनिशिंगमध्ये शोल्डर जोडून घ्यायचं. तर दोन्ही साईडचे शोल्डर मी अशाच पद्धतीने जोडून घेणार आहे. आणि बघा शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर ना काय करायचं, व्यवस्थित ब्लाऊज हा एकावरती एक ठेवून चेक करून घ्यायचा, कमी जास्त पार्ट कुठं झालेला आहे का. तर ते ना बाही जोडण्याच्या आधी व्यवस्थितमध्ये अशा पद्धतीने ठेवून बघायचा आणि कमी जास्त झाला असेल तर कटिंग करायचं. जेणेकरून काय होतं, मोंड्याच्या तिथं जर एखादा पार्ट कमी जास्त झाला तर घोळ वगैरे येत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने ठेवून बघायचं कधीही. आणि त्यानंतरच हा जो बाही जोडण्याचा पार्ट आहे त्यानंतरच जोडायला घ्यायचा. तर अशा पद्धतीने यामध्ये बघा पुढचा पार्ट थोडासा मोंड्यामध्ये एक्स्ट्रा झाला होता, तर ते नाही कट केलं ना तर काय होतं माहिती आहे का, ब्लाऊजला फुगा खूप येतो. तर त्यामुळे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. आणि बघा बाहीचा पार्ट मी तयार करून ठेवला होता. व्हिडिओ खूप लॉंग आहे, तो एडिट केलेला आहे मी. तर अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची दोन्ही साईडला. आधी पुढच्या मोंड्याची खोली आहे तर ती चेक करून दोन्ही साईडला बाही ठेवून घ्यायची. तर या बाहीचा ना शॉर्टमध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघा. आणि बघा अशा पद्धतीने बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आणि बाही जोडताना कधीही शोल्डरवरनं सेंटरमधनं जोडायला घ्यायची. अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडायची. बाहीची लांबी या मापामध्ये 7.5 इंच होती, तर त्यानुसारच मी बाही जोडून घेतली. आणि व्यवस्थित कुठलाही कपडा खेचायचा नाही, दोन्हीही कपडे आदर असे फक्त ठेवायचे आणि टीप टाकून घ्यायची. यानंतर चेक करायचं बाही लांबी जी आहे तर ती बरोबरच आलेली आहे का, तर या मापामध्ये बरोबर आली. अशाच पद्धतीने काय करायचं, दुसऱ्या साईडची सुद्धा बाही अशी जोडून घ्यायची. आणि दोन्ही साईडच्या बाही जोडून झाल्याच्या नंतर ना याला डबल टिप टाकून घ्यायची. डबल टिप टाकल्याच्या नंतर ब्लाऊज ना फिटिंग करण्याच्या आधी काय करायचं, दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून बरोबर साईडने एक टिप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर बरोबर अशी टिप टाकून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा मार्जिन आहे तर ते कट करून व्यवस्थित टाकायचं. कट केल्याच्या नंतर ना आतल्या साईडला फोल्ड करून आतल्या साईडने एकदा टिप टाकून घ्यायची ब्लाऊजला फिटिंग टाकण्याच्या आधी. तर मी असंच केलेलं आहे बघा. दोन्ही साईडला फिटिंग टाकून आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं आणि फोल्ड केल्याच्या नंतर व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घेतली. दाबटीप टाकल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे. तर फिटिंग टाकताना काय करायचं, ब्लाऊजची कंबर मोजत असताना कधीही ब्लाऊजची पूर्ण कंबर मोजायची, मध्यातून ब्लाऊजची कंबर मोजायची नाही. जेवढी कंबर आहे तर तेवढं मार्किंग घ्यायचं. यानंतर 4 फोल्ड करून अशा पद्धतीने जेवढं मार्किंग उरतं तर ते झालं आपलं कमरेच्या साईडचं मार्किंग. यानंतर दंडघेर जेवढा आहे तेवढा घ्या तुम्ही. फिटिंगचा मोंडा ब्लाऊजच्या मापामध्ये जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि त्यांनी पॉईंट अशा पद्धतीने जुळवून घेतल्याच्या नंतर ना फिटिंगची टीप टाकून घ्यायची. तर बघा फिटिंगची टीप टाकल्याच्या नंतर ना लगेचच दुसरी 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने 3-3, 4-4 टीप फिटिंगच्या साईडला टाकून घ्यायची. तर अशीच मी दुसऱ्या साईडने फिटिंग टाकून बघा दुसऱ्या दिवशी पूर्णमध्ये ब्लाऊज काजे बटन पट्टी पायपिंग करून ब्लाऊज रेडी केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा बिना अस्तरचा सॅटिन फॅब्रिकचा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.